त्यांनी स्टेजवर यावे. इकडे इकडे वर्माजी इकडे वर्माजी सर्वांनी शांतता या ठिकाणी स्टेजवर प्रातिनिधिक स्वरूपात काही लोकांना संच मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. तरी त्यांनी गोंधळ करू नये ही नम्र विनंती. कोणीही गडबड करू नका, शिस्तीत घ्या. सर्वांना भांडे मिळेल, सर्वांना संच मिळणार आहे. गडबड करू नका. प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी संच वाटप करण्यात येत आहे. रुपाली सोमनाथ घटी रुपाली सोमनाथ घटिंग ही कामगाराची मुलगी आहे. बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर मुलांना शिष्यवृत्ती मिळते. त्यांना पर इयर 2000 रुपये शिष्यवृत्ती, 20,000 रुपये. लाभार्थी त्यांनी वर यावे. मान्यवरांच्या हस्ते गृहोपयोगी संच याचं वाटपाचा शुभारंभ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर बाबाजी कराड साहेब व शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीजी बोराळकर साहेब, राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते होत आहे. संचचे वाटप शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्व कामगारांना विनंती करतो की मंडपाच्या समोरची गाडी उभी आहे, 2 गाड्या त्या असं चेक संघर्ष असंघटित कामगार संघटना त्यांचे कामगार त्या 2 ट्रक जे आहेत कोपऱ्याला तिथं जावे. एक हात मदतीचा कामगार संघटना कैलास बनकर यांच्या गाड्या या मंडपाच्या डाव्या बाजूला उभ्या आहेत. आणि आपल्या फोटोकॉपी घेऊन जायची तुम्हाला, आणि फोटोकॉपी जमा केल्याशिवाय त्यांना भांड्याचा केक देऊ नका. एक फोटो एक केंद्रीय मंत्री और एक राज्य का मंत्री अरे महिला को दिख रहा ना, महिला छोड़ा महिला ना भी सुन रहे तू इधर से. अरे नहीं तय चलिए छोड़ा. हाँ बस छोड़ा छोड़ा. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की कामगार मोर्चा के कामगार मोर्चा एकच मंडप के सामने लोगों खड़े मत करो. ये बच्चा किसका है? अभी भांडे चोर रहा हो. मी जे बोलतोय ते लक्षात घेऊन ऐकून घ्या. इथं आपलं 25, 26, 27, 28 पुरा करण्यात आपलं केवायसी अंगठे वगैरे झालेले. आता त्या कार्यक्रमामध्ये केवायसी मध्ये आपण 3 संघटना बोलवले आहे. फोटोग्राफी घेऊन या गाड्या सोडून दुसऱ्या गाडीकडे जाऊ नये. कैलास बनकर एक हात मदतीचा कामगार संघटना मंगला गांधीकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी त्यांना फोटोग्राफी दिली आहे. कार्यक्रम संपल्यावर या 2 गाड्यापाशी नंबर लावायचा आहे. त्यांचं मंडप आणि त्यांच्या या 2 गाड्या या समोर पाहून घ्या, मागे ओळख पाहून घ्या. महिलांसाठी जास्त बोलतो. डिलिव्हरीसाठी पण पैसे ही सरकार देते. पहिल्या डिलिव्हरीला 6,000 रुपये, दुसऱ्या डिलिव्हरी 15,000 रुपये. डिलिव्हरी नंतर मुलांच्या शिक्षणासाठी पण मुलांच्या पहिली ते 5वीपर्यंत शिक्षणासाठी पैसे देतात. साहेब इथं आलेले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
डॉक्टर भागवती कराड आणि नामदार अब्दुल सावे यांच्या माध्यमातून प्रयत्न होतच असतो की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या अडीअडचणीला आपण सहभागी झालं पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम एकत्रित ठेवला. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते आपल्याला ह्या भांडी वाटप होणारच आहे. मी तुम्हाला योजना सांगत होतो, त्या योजनेमध्ये आपण नोंदणी केली, फक्त मला भांडी मिळणार आहे हे डोक्यातून काढून टाका. आपण आज तुम्हाला भांडी मिळतील, पण त्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. मला जे कार्ड मिळालं हे कार्ड आपण कार्ड वापर नरेंद्रजी मोदी साहेब काम करतायत. नरेंद्रजी मोदी साहेबांनी प्रत्येक घटकाला म्हणजे प्रत्येकाचं बँकेत खातं असावं जनधन अकाउंटच्या माध्यमातून, जेणेकरून आपल्याला जो काही लाभ मिळेल तो डायरेक्ट आपल्या खात्यात जमा व्हावा. याच्याकरता 40 कोटी जनतेच्या अकाउंटवर. आज आपण बाजारातून कर्ज कधी घेतो, घरातला एखादा माणूस आजारी पडला तर, म्हणून आयुष्यमान भारत कार्ड उपलब्ध करून दिलं. त्याच्या माध्यमातून 5 लाखाचा आपल्याला विमा मिळतो. उज्ज्वला गॅस योजना असेल, लेख माझी लाडकी योजना असेल, अशा अनेक योजना मोदीजींनी मागच्या 10 वर्षात प्रत्येक घटकाच्या माणसाला उपयोगी पडला पाहिजे म्हणून. आज बांधकाम कामगार आहेत, वेगवेगळे कामगार आहेत. या अगोदर राज्य शासनाने एक ग्रांट किट दिला होता, त्या माध्यमातून आपण कामावर गेलं तर आपल्याला सेफ्टी असावी म्हणून त्या टिफिन कॅरी होता, चटई होती, सेफ्टी रोग होता, शूज होते, ग्लोव्ह होते, सगळं होतं. का होतं? आपण कामावर गेल्यावर आपण सुरक्षित राहावं. आपल्या घरच्या मंडळीला आपली काळजी असते, जोपर्यंत आपण घरी येत नाही तोपर्यंत. म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी असतील किंवा राज्याचे तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आताचे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील, यांनी आपल्या सगळ्या या माता भगिनींना घरात स्वच्छ पाणी ठेवण्याकरता पिंप, धान्य ठेवण्याकरता डबे, कुकर, भांडी, मग सगळं. माझा कामगार या देशातला प्रत्येक माणूस हा स्वतःला कुठेही कमी समजला नाही पाहिजे, म्हणून प्रत्येकाला आज इथे एक किट दिली जाणार आहे घरगुती सामानाची. अगोदर आपण कामावर गेला तर आपल्या सेफ्टीसाठी होती, ही आपल्या घरामध्ये आपल्याला उपयोगी पडणारी अशी किट आज या ठिकाणी दिली जाणार. मी खरोखर शिरीष बोराळकर आणि हाफिज शेखचे खूप खूप आभार मानतो, कारण की यांनी हा पुढाकार घेतला. एवढं मोठं रजिस्ट्रेशन करणं हे सोपं नाहीये. आम्ही पण ट्रम्पच्या वेळेस केलं होतं, त्यावेळेस जवळजवळ 1800 लोकांचं केलं होतं. टप्प्याटप्प्यात आजही या ह्याच्यामध्ये पण आम्ही बरेच वाटात केलेले आहेत. 30-40 सहज झालेले आहेत. आमच्याकडे 800 रजिस्ट्रेशन झालेले आहेत, ते पण आम्ही लवकर वाटप करणार आहोत. पण आज मी खरोखर ऑफिसचं कौतुक करतो की रोज पाठपुरावा करून बोराळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर कराड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जालिंदर भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपण एवढी मोठ्या संख्येने आज इथे सगळे उपस्थित आहेत. मी सर्व माझ्या कामगार बंधूंना खूप शुभेच्छा देतो. एक लक्षात ठेवा, या राज्याचं ट्रिपल इंजिनचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आहे. आपल्याला काय करायचंय? मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभारायचं आहे. मोदीजींच्या पाठीमागे खंबीर राहून अबकी बार 400 पार जरा जोरात घोषणा द्या. अबकी बार बोलो बोलो बोलो, भारत माता की वंदे नरेंद्र मोदी साहब को आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा बऱ्याच स्कीम एकंदरीत मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये गोर गरीब लोकांना मदत करण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य शासन करते. म्हणून हा मेळावा, हा कामगार मेळावा, कामगार लोक त्यांना प्रोटेक्शनच्या पेट्या पण मिळतात आणि घरगुती सामान पण मिळतं, प्रत्येकाला मिळणार. मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की येणारा काळ आता लवकरच निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 25 कोटी गरीब लोक त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे. तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल, तुमच्या घरामध्ये 2 पैसे उत्पन्न यावं वाटत असेल
तर तुम्ही सुद्धा काम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि बँका असतील, या सगळ्या तुम्हाला मदत करतील. दोन पैसे तुम्हाला सुद्धा नियमानुसार मिळतील. म्हणून हा मेळावा आहे. हा विषय तुम्ही समजून घ्यायचा. तुम्हाला समजला नसेल, तुमच्या शेजाऱ्याला विचारा. शेजाऱ्याला समजलं नसेल, तुमच्या नातेवाईकाला विचारा. पण असा एकही या संभाजीनगर शहरामध्ये नाही की ज्याला मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार मदत करत. म्हणून हा मेळावा आज हे सर्व करण्यासाठी आमचे शहराध्यक्ष मान्य श्रीजी बोराळकर असतील, त्यांची टीम अभिषेक असतील, साहेबराव निकम असतील, सर्वांनी अत्यंत चांगलं काम केलं. म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि परत एकदा मी घोषणा देणार आहे. घोषणा द्यायची मी म्हणेन, फिर एक बार आपण म्हणायचं मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार. आणि दुसऱ्यांदा मी म्हणणार अबकी बार 400 पार. चला, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार. आवाज येत नाही. पहिल्यासारखा आवाज द्या. फिर एक बार, फिर एक बार. आता मी म्हणेन अबकी बार, अबकी बार, अबकी बार. धन्यवाद. माईक बंद करो. दादा माईक बंद आज छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये सिडकोतील रामलीला मैदानावरती कामगारांचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे वेगवेगळ्या जो योजना आहेत त्यामध्ये विशेषतः घरगुती सामान वाटप कार्यक्रम घेण्यात आला आणि जवळजवळ 4,000ची नोंद केली होती आणि 4,000 लोकांना आज घरगुती सामान वाटप करण्यात येत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य श्रीजी बोराळकर, कामगार आघाडीचे अध्यक्ष मान्य शेख हाफिज, तसेच कामगार आघाडीचे सचिव साहेबराव निकम, संजय पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत चांगलं काम केलं. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ 25 कोटी लोकांचं पॉवर्टी लाईनच्या मधून ते वर आलेले आहेत, त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे. अशाच वेगवेगळ्या स्कीम्स ज्या आहेत त्याचा सुद्धा मोठा मेळावा आम्ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती घेतोय आणि त्यामध्ये अपेक्षा आहे साधारण 30 ते 40 हजार लोक जमतील आणि त्यामध्ये गोरगरिबांना आणि कामगारांना मदत होईल. धन्यवाद. आपण जो मराठवाडा विकास महामंडळाचा जो कार्यक्रम घेत आहात त्या ठिकाणी आपण अन्नधान्याबद्दल स्टॉल लावणार आहात. सगळ्या प्रकारचे स्टॉल त्या ठिकाणी राहतील. अन्नधान्य पुरवठा अधिकारीच नाहीये तर अन्नधान्य पुरवठा अधिकारी नसले, नवीन काल जॉईन झाले, पण त्यांचे BDO असतील, तहसीलदार असतील, त्यांचे खालच्या अधिकारी असतील, त्यांना राशन कार्ड देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. थँक्यू. थोड्याच वेळात या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल. तरी आपण शांतता बाळगावी. आपण बसून भागवती कराड साहेब तसेच माननीय नामदार मला सुरुवात होईल तरी आपण शांतता बाळगावी. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर भागवती कराड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी कामगार मोर्चातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती की